नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. BA भाग 3 सेमिस्टर 5 भूगोल पेपर नंबर 9 लोकसंख्या भूगोल. आपण या अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये लोकसंख्या भूगोलाची ओळख, लोकसंख्येची वाढ व वितरण, लोकसंख्येतील बदल, लोकसंख्येची रचना या 4 प्रकरणांचा समावेश होतो. यामध्ये लोकसंख्येची वाढ व वितरण हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे मित्रांनो, आणि लोकसंख्येतील बदल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. यामध्ये आपण विशेषतः जन्मदर आणि मृत्यूदराच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत, आणि लोकसंख्येतील बदलाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. लोकसंख्या बदलाची जी संकल्पना आहे मित्रांनो, याच्यामध्ये प्रमुख महत्त्वपूर्ण जो सहभाग आहे तो जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा. यामुळं लोकसंख्येमध्ये बदल होतो. ही लोकसंख्येची बदलाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना या 3 घटकांच्यावरती आधारित आहे. यामध्ये आपण जनन म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. जनन मापनाचे जी काही किंवा व्यक्त करण्याचे प्रकार आहेत हे आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये ढोबळ जन्मदर म्हणजे काय, त्याची व्याख्या, सूत्र आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण सामान्य किंवा साधारण जन्मदराची व्याख्या, सूत्र आपण अभ्यासलं. वय सापेक्ष जन्मदराची व्याख्या आणि सूत्र आपण अभ्यासलं. आणि एकूण जन्मदर म्हणजे काय त्याची व्याख्या आणि सूत्र आपण अभ्यासलं. त्यानंतर जननावरती परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले. त्यामध्ये जीवशास्त्र विषयक घटक अभ्यासले, प्राकृतिक घटक आपण अभ्यासले, अप्रत्यक्ष सामाजिक घटक आपण अभ्यासले, आर्थिक घटक आपण अभ्यासले, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक घटक आपण अभ्यासले, प्रत्यक्ष घटक हे आपण अभ्यासले. आणि त्यानंतर आपण विकसित देशात जनन प्रमाण कमी असण्याची कारण, विकसनशील व अविकसित देशातील जनन प्रमाण जास्त असण्याची कारण आपण अभ्यासली. त्यानंतर आपण जास्त जननदर असणारे देश कोणते, कमी जननदर असणारे देश कोणते, जननदराचे परिणाम आपण अभ्यासले. जास्त जननदर असल्यास परिणाम, कमी जननदर असल्यास परिणाम आपण अभ्यासले. त्यानंतर आपण जननदराची उपाययोजना आपण अभ्यासली. आणि नंतर आपण मृत्युता किंवा मृत्यू दर म्हणजे काय याचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. यामध्ये आपण मृत्यूची व्याख्या आपण पाहिली. त्यामध्ये गर्भमृत्यू, अर्भक मृत्यू म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. मृत्यू किंवा मृत्युता व्यक्त करण्याची जी काही पद्धती आहेत, ढोबळ मृत्यू दर, त्याची व्याख्या, त्याचं सूत्र आणि त्याचं उदाहरण आपण अभ्यासलं. वय सापेक्ष मृत्यू दर, त्याची व्याख्या, त्याचं सूत्र, त्याचं उदाहरण आपण अभ्यासलं. बाल मृत्यू दर म्हणजे काय त्याची व्याख्या, त्याची सूत्र, त्याचे आपण उदाहरण आपण अभ्यासलं. आणि त्यानंतर मृत्यूते संदर्भात आपण अधिक माहिती, कारणे, परिणाम, उपाय आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे आपण पाहूया. की बाल मृत्यू दर जास्त असण्याची कारणं आपण अभ्यासली. मातृत्वासंदर्भातला जो काही मृत्यूता किंवा मृत्यू दर आणि त्याची कारणं आपण अभ्यासलेली आहेत पहा. त्याचबरोबर पहा, अर्भक मृत्यूता म्हणजे काय आणि त्याचं जे काही प्रमाण विकसित व अविकसित देशात कसं आहे, त्याची कारणं काय आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर मृत्यू दरावरती परिणाम करणारे जे घटक आहेत या घटकांचा अभ्यास पाठीमागील क्लासमध्ये आपण करीत होतो. याच्यामध्ये मग मृत्यू दरावर परिणाम करणारे घटक वैवाहिक स्थिती, व्यवसाय, ग्रामीण व नागरिक क्षेत्र यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि मृत्यू दरावरती परिणाम करणारे घटकामध्ये शिक्षणचा अभ्यास आपण केला. आणि महत्त्वपूर्ण घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे स्वच्छता. आणि पुढेही आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावायचा आहे. मृत्यू दराचा आणि स्वच्छतेचा जवळचा संबंध आहे. की विशेषतः आपली जर स्वच्छता चांगली असेल
तर निश्चितपणे मृत्यूदर हा कमी असतो. स्वच्छता जर चांगली नसेल तर मृत्यूदर हा जास्त असतो. चांगली असणे नसण्याच्या दुसऱ्या शब्दप्रयोग आपण बदलूया. कमी स्वच्छता आपण म्हणू जर असली तर जास्त मृत्यूदर. कमी स्वच्छता आणि स्वच्छता शास्त्रोक्त पद्धतीने असली, व्यवस्थितरित्या असली तर कमी मृत्यूदर हे ठरलेलं आहे. स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला कळायला हवं. शिक्षणाच्या संदर्भात बोलताना मी तुम्हाला सांगितलं की शिक्षण हे फक्त टिचवर पोटाचा खळगा भरण्याची व्यवस्था म्हणून त्याकडे आपण बालपणापासून पाहत आलोय आणि ही खूप मोठी चूक आहे आपल्या जीवनात. आणि यामुळे मित्रांनो आपण शिक्षणाकडे कधीही विद्यार्थी म्हणून पाहिलंच नाही, तर सतत परीक्षार्थी म्हणून पाहिलं. आणि म्हणून या शिक्षणातील बऱ्याच महत्त्वपूर्ण संकल्पना, कन्सेप्ट आपण आत्मसात केल्याच नाहीत. अशी अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. आणि ती जी काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आत्मसात करणं आवश्यक आहे. या संदर्भात पाठीमागच्या क्लासमध्ये आपण चर्चा केलेली आहे, म्हणून अधिक वेळ याच्यावरती घेत नाही. परंतु स्वच्छतेसंदर्भातच मी फक्त बोलेन की या शिक्षणातून जर आपल्या वैयक्तिक स्वच्छता हा पहिला भाग असतो. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये मित्रांनो आपले दात स्वच्छ असणं, आपले नख काढलेले असणं, आपण कान स्वच्छ केले असणं, डोळे स्वच्छ केले असणं, केसांची साफसफाई केली असणं किंवा इतर शरीराचे जे काही अवयव आहेत त्यांची स्वच्छता केली असणं हा वैयक्तिक स्वच्छतेचा भाग आहे. दुसरी स्वच्छतेचा जो प्रकार असतो मित्रांनो तो म्हणजे आपलं घर व आपलं परिसर. मग आपल्या घरामध्ये मग तो किचन असेल, ज्याला आपण स्वयंपाकघर म्हणतो, त्यामधील सर्व खाण्याचे पदार्थ असतील ते स्वच्छ असणं, स्वच्छ स्वयंपाक करणं, स्वच्छतेला अधिक महत्त्व देणं आणि तो स्वच्छ स्वयंपाक स्वच्छ पदार्थापासून बनवून स्वच्छ ठेवणं आणि स्वच्छ हातानं ते खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं, या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हा दुसरा भाग आहे घर आणि परिसर. परिसर म्हणजे आपलं अंगण स्वच्छ असणं. या सगळ्या गोष्टी 2 नंबरच्या कॅटेगरीमध्ये, एक वैयक्तिक स्वच्छता, एक घर व परिसर. तिसरी स्वच्छता आहे मित्रांनो की सार्वजनिक स्वच्छता. आपलं घर, आपलं परिसर म्हणजे आपलं अंगण, याच्याही बाहेर जाऊन ही जी काही आपली स्थावर मालमत्ता आहे याच्याही बाहेर जाऊन आपण सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सहभाग घेणं. मग ते आपलं अंगण असेल किंवा सार्वजनिक उद्यान असतील, सार्वजनिक खेळाचे मैदान असतील, सार्वजनिक जे काही रस्ते असतील, यांची साफसफाई आपण करणं हाही भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे 3 गट आपण स्वच्छतेचे केलेले आहेत. या तिन्ही गटांच्या संदर्भात आपण जागृत असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण जागृत नसलो, यातल्या एकाही स्वच्छतेसंदर्भात आपण जर गाफीलपणा केला मित्रांनो, तर निश्चितपणे आपलं आरोग्य धोक्यात येणार म्हणजे येणार. आणि मग आपण याच्यामध्ये काय करू शकत नाही की जे काही त्याच्यामुळं निर्माण होणारे जे काही परिणाम आहेत त्याला आपण थोपवू शकत नाही. मग काय अस्वच्छतेमुळं काय गोष्टी निर्माण होतात, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक रोग होऊ शकतात, डास होऊ शकतात, अनेक विषारी कीटक निर्माण होऊ शकतात, या अनेक गोष्टी आहेत. घरामध्ये झुरळ पाली निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं आपलं आरोग्य बिघडू शकतं. इतरही काही कीटक येऊ शकतात. परिसरामध्ये उंदरं, घुशी, साप, विंचू वाढू शकतात किंवा इतरही काही गोष्टी सडल्या कुजल्यामुळं काही रोगराई निर्माण होऊ शकते. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी
जर टाळायच्या असतील तर या तिन्ही प्रकारच्या स्वच्छतेकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मग निश्चितपणे आपल्यावरती जो काही रोग आणि जंतूंचा जो काही होणारा हल्ला आहे याला आपण व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या थोपवू शकू आणि आपलं आरोग्य आपण उत्तमरित्या राखू शकू आणि आपला जो काही मृत्यूदर आहे मृत्यूदर आपण आटोक्यात आणू शकू. हे महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपण इथं एका वाक्यात असं म्हटलेलं आहे, काही शब्दात व्यक्त केलं आहे की कमी स्वच्छता जास्त मृत्यूदर. पहा, आणि आपण असं दुसरं विधान आहे, कमी स्वच्छता जास्त मृत्यूदर. आणि चांगली स्वच्छता किंवा अधिकची स्वच्छता जर असेल तर मृत्यूदर हा कमी असेल. आणि पुढचं जर स्वच्छतेच्या संदर्भात असेल, झोपडपट्टी अस्वच्छता असल्याने जास्त मृत्यूदर. अर्थात आत्ताच यावरती आपण 3 प्रकार केले. तर या तिन्ही स्वच्छतेचे 3 प्रकार पाहिले आपण, वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता आणि आपल्या सार्वजनिक स्वच्छता. या 3 स्वच्छतेशिवाय आपण स्वच्छतेचे जे काही 3 प्रकार केले, हे झोपडपट्टीमध्ये या स्वच्छतेचा अभाव खूप आपल्याला पाहायला मिळतो. तिथल्या लोकांच्यामध्ये खूप अज्ञान असतं आणि त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेचं त्यांना ज्ञान नसतं, वैयक्तिक स्वच्छतेचं त्यांना महत्त्व नसतं. वैयक्तिक स्वच्छता केली आहे नाही हे पाहणारे घरामध्ये लोकच उपलब्ध नसतात. घरातील अगदी लहान बालकापासून ते म्हातार वृद्धापर्यंत सर्वजण आपल्या पोटाचा खळगा भरण्यासाठी राबत असतात. त्यांना वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाहीये. आणि त्यामुळं झोपडपट्टी प्रचंड अस्वच्छ असतात. मग ते वैयक्तिक स्वच्छते संदर्भात असू दे, घराच्या संदर्भात असू दे किंवा परिसराच्या संदर्भात असू दे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जास्त मृत्यू दर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे मृत्यू दरावरती परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक आपण अभ्यासलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे मित्रांनो, ते विकसित देशात मृत्यूदर कमी असण्याची कारण. आता ह्या गोष्टी आपण वारंवार चर्चा केलेल्या आहेत, तरी सुद्धा पुन्हा थोडासा रिपीट झालेला आहे, म्हणून आपण थोडी चर्चा करत जाऊया. विकसित देशामध्ये मृत्यूदर कमी असण्याची प्रमुख कारण आहेत तिथं की उच्च राहणीमान. उच्च राहणीमान कशाला म्हणायचं? जास्त उत्पन्न, त्याला आपण दरडोई उत्पन्न म्हणतो. दरडोई उत्पन्न हे जास्त असणं किंवा त्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध असणं, त्या ठिकाणी आवश्यक असणारं जे काही अन्न पुरवठा, जी काही संतुलित आहार उपलब्ध असणं किंवा इतर जे काही गोष्टी आहेत ज्याला आपण बेसिक नीड्स असं म्हणतो. मग अन्न, वस्त्र, निवारा, स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी आणि शिक्षण, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात आणि त्याचं जे स्टँडर्ड आहे हे चांगलं असतं. आणि यामुळं त्या ठिकाणी जो काही मृत्यूदर आहे हा मृत्यूदर या सर्व गोष्टींच्यामुळं, उच्च राहणीमानामुळं त्या ठिकाणी मृत्यूदर आहे हा कमी असतो असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पहा, आणि दुसरं जे आपल्याला पाहायला मिळतं की दुसरं कारण आहे की तृतीय व्यवसायाचे प्राबल्य आणि द्वितीय व्यवसाय कमी. जे अत्यंत विकसित देश आहेत ते विकसित देश मोठ्या प्रमाणात तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये लक्ष घालतात आणि द्वितीयक व्यवसाय ज्या आहेत याच्यामध्ये त्यांचे पॉलिसी वेगवेगळे असतात. आपण अगोदर पाहूया की व्यवसाय 3 प्रकारचे असतात. अलीकडच्या काळात त्याचे 4ही प्रकार झालेले आहेत. तर 3 प्रकार कोणते व्यवसायाचे? की प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय विकसित देशातही असतात, अविकसित देशातही असतात. पण विकसित देशामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये करताना त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात उच्च तंत्रज्ञानाचा सहभाग झालेला असतो. हे महत्त्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूदर कमी असतो. द्वितीय श्रेणीचे जे काही व्यवसाय आहेत या संदर्भात तर अति प्रगतशील देशांची पॉलिसी बदलते की द्वितीय श्रेणीचा व्यवसायच म्हणजे काय की कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणं. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कच्चा माल लागतो आणि याशिवाय यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होतं. आणि त्यामुळं बऱ्याच विकसित देशातील
अतिविकसित देशातील असं म्हटलं तर सरकारची पॉलिसी असते की द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आपण विकसनशील व अविकसित देशामध्ये उभे करायचे, जेणेकरून तिथेच आपल्याला कच्चा माल मिळेल, तिथेच आपल्याला स्वस्त मजूर पुरवठा मिळेल. आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट की जे काही प्रदूषण व्हायचं तर त्या देशात होईल, दुसऱ्यांच्या देशात होईल. मग पाण्याचं प्रदूषण असेल, हवेचं प्रदूषण असेल, ध्वनीचं प्रदूषण असेल, जमिनीचं प्रदूषण असेल, हे सर्व दुसरीकडे होईल आणि आपण मात्र मालक म्हणून फक्त पैसे मिळवायचे. असे द्वितीय व्यवसायाच्या संदर्भात अति विकसित देशातील गव्हर्नमेंटची पॉलिसी असते. तर तृतीय व्यवसायांचं जे त्या ठिकाणी काय पॉलिसी असते ते मात्र त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये ते विकसित करतात. तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये काय येतं, आपल्याला सर्व बुद्धिजीवी वर्गांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. मग बँका असतील किंवा आरोग्य सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील किंवा इतर नागरी सुविधा असतील, या सर्व सुविधा त्या ठिकाणी आणि या संदर्भातले असणारे व्यवसाय हे त्या ठिकाणी केले जातात आणि त्यांचं जे काही स्टँडर्ड आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं असतं आणि अत्यंत काळजीपूर्वकरित्या ते तृतीय व्यवसायाचं प्राबल्य विकसित करतात. हे महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी मृत्यूदर कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पहा शहर विकास. शहरांची वाढ न होता विकास होणे. शहर विकास, शहरांची वाढ न होता विकास होणे. नुसती वाढ होणं आणि विकास होणं यामध्ये फरक आहे. विकसनशील देशामध्ये आणि अविकसित देशामध्ये फक्त वाढ होते आणि त्या वाढीच्या प्रमाणात सुविधा जर असतील तर त्याला विकास झाला म्हणायचं, खऱ्या अर्थाने विकास झाला म्हणायचं. तर विकसित देशामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की शहरांची जी काही वाढ आहे ही वाढ फक्त त्या ठिकाणी होत नसून आपल्याला त्या वाढीसोबत त्या शहराचा विकास झालेला पाहायला मिळतो. म्हणजे जितके पण लोक त्या शहरामध्ये येतील त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असतात आणि म्हणून तिथं शहराबरोबर शहराची फक्त वाढ नाही होत तर विकास होतो असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळं तिथं मृत्यूदर कमी असतो. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, शिक्षण प्रसार असं म्हटलेलं आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी अत्यंत वेगळा आहे. माणसाला सुसंस्कृत बनवणारं शिक्षण त्या ठिकाणी आहे. मुळात शिक्षण हे टिचभर पोटाचा खळगा भरण्यासाठी नसून ते ज्ञानार्जनासाठी आहे आणि ज्ञानार्जन हे आपलं जीवन हे सुसंस्कृतपणे जगण्यासाठी आहे. अशा प्रकारचा दृष्टिकोन त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो की खऱ्या अर्थानं ज्ञानार्जन केलं जातं आणि ते ज्ञान जीवनामध्ये आत्मसात केलं जातं, आचरणात आणलं जातं आणि म्हणून तिथं मृत्यूदर हा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण बऱ्याच वेळा पाहतो, उदाहरण मी तुम्हाला अनेक उदाहरण देऊ शकतो परंतु वेळेच्या अभावी आपण सर्व उदाहरणं इथं म्हणजे अनेक उदाहरण देऊ शकत नाही. एका दुसरं उदाहरण मी तुम्हाला देईन. काय असतं ज्ञानार्जन करणारे लोक आणि फक्त आपण ज्याला म्हणतो की घ्यायचं म्हणून शिक्षण घ्यायचं, म्हणजे ज्ञानार्जनामध्ये एक विद्यार्थी आणि एक परीक्षार्थी. तर अविकसित देशामध्ये आणि विकसनशील देशामध्ये शिक्षणाकडं परीक्षार्थी दृष्टिकोनातून पाहिलं जातं तर विकसित देशामध्ये शिक्षणाकडं विद्यार्थी म्हणून पाहिलं जातं. तर यातला फरक, यातलं उदाहरण मी तुम्हाला देतो. तर बघा की शीतपेयाच्या संदर्भात आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात अविकसित आणि विकसनशील देशामध्ये ही शीतपेय पेली जातात. उदाहरणार्थ थम्सअप, पेप्सी, कोका कोला अशा प्रकारची शीतपेय पेली जातात. या शीतपेयामध्ये काय आहे हे सुद्धा त्या देशातील लोकांना माहीत नसतं आणि माहीत झालं असलं तरी सुद्धा ॲडव्हर्टाईज अशा प्रकारे केले जातात की तिथले लोक काही कालावधीत या गोष्टी विसरून जातात. उदाहरणार्थ त्या
थम्सअप असेल, कोका कोला असेल, पेप्सी असेल, याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. आणि कार्बन डायऑक्साईड हा मित्रांनो आपल्या शरीरासाठी उपयुक्त नसून तो घातक असतो. हेच मुळात आपल्या लक्षात येत नाहीये. आणि मग विकसनशील आणि अविकसित देशातील लोक हा कार्बन डायऑक्साईड युक्त शीतपेय ढसा पैसे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून ढोसतात, पितात आणि म्हणतात की आम्हाला दूध प्यायला आमच्याकडे पैसा नाही, आम्ही गरीब आहोत. आणि याबरोबर विकसित देशातील लोक कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीराला हानिकारक आहे हे समजून घेऊन आपल्याला आवश्यक तेवढ्याच प्रमाणात अपचन वगैरे झालं तर थोडंसं तिथं ते ग्रहण करतात आणि आरोग्याचं पेय म्हणून किंवा काही टॉनिक पेय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही, कारण ते खऱ्या अर्थानं विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित आणि अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये शिक्षणाचा असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूदर साहजिकच मग कमी असणार. मग याच उदाहरणाचा धागा पकडून मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये आम्ही एकदा गेलो होतो एका कोर्सला. राष्ट्रीय सेवा योजनेचा एक ओरिएंटेशन कोर्स होता आणि त्या कोर्सला तिथं मुंबईमध्ये असताना सायंकाळच्या न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली होती की युवकांच्या मध्ये, कॉलेज कुमारांच्या मध्ये थम्सअप पिण्याची स्पर्धा लागली आणि ती स्पर्धेमध्ये टेबलवरतीच ते मूर्छित झाले. थम्सअप पिऊन 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 मूर्छित झाले आणि त्यांना मग हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तेव्हा नसानसात कार्बन डायऑक्साईड पोहोचला आणि अगदी मोठ्याच्या मोठ्या प्रसिद्ध अशा जे हॉस्पिटलमध्ये भरती करून सुद्धा तेथील डॉक्टर त्यांचे प्राण मित्रांनो वाचवू शकले नाहीत. लक्षात घ्या, ही आपल्याला गोष्ट या ठिकाणी सांगता येते. म्हणजे ह्या चुकीच्या जी काही गोष्टी किंवा चुकीच्या ज्या काही धारणा या आत्मसात झाल्यामुळं अशा प्रकारे या ठिकाणी मृत्यूदर वाढतो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण विकसित देशामध्ये योग्य प्रकारचं शिक्षण आणि शिक्षण माणसाला तिथं सुसंस्कृत बनवणारा असल्यामुळं तिथं मृत्यूदर कमी असतो. याशिवाय अद्ययावत जे काही वैद्यकीय सुविधा असतात ह्या सुविधा प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये तिथं उपलब्ध असतात आणि असतातच, हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतर आपण मृत्यूदर जर जास्त असल्यास काय परिणाम होतो हे आपण इथं पाहणार आहोत. की उदाहरणार्थ बघा, आता मृत्यूदर जर जास्त असलो तर काय परिणाम होतो. जेव्हा मृत्यूदर जास्त असतो तेव्हा बालकांचं प्रमाण कमी असतं, वृद्धांचं प्रमाण कमी असतं, तर तरुणांची संख्या जास्त असते. हे तीन पहिली विधान आपण लक्षात घ्या. तुम्हाला असं कसं, तरुणांची का संख्या जास्त असते, तरुण काही मरत नाहीत का? आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बालकांचा जो काही शरीरामध्ये आपल्या रोगप्रतिकारक क्षमता कमी असते आणि वृद्धांच्या शरीरामध्ये सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. आणि त्यामुळं जर आपल्याला मृत्यूदर जास्त असला तर तो या दोन ठिकाणीच आपल्याला तो जास्त प्रभावीपणे कार्यरत असतो. मृत्यूदर जास्त असतो आणि वृद्धांचा मृत्यूदर जास्त असतो आणि त्यामुळे बालकांची संख्या कमी असते आणि वृद्धांची संख्या कमी असते. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर तरुणांची संख्या तिथं जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. जास्त मृत्यूदर जास्त असल्याचा हा परिणाम 3 वाक्य आपल्याला इथं स्पष्ट केलेले आहेत. पहिली 3 वाक्य. चौथ्या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलं पहा, लिंग गुणोत्तरात असमतोलपणा असतो. की या ठिकाणी आपण बघतो की जेव्हा मृत्यूदर जास्त असतो म्हणजेच त्या ठिकाणी तुमच्या हेही लक्षात आलं असेल की हे देश जास्त मृत्यूदराचे देश म्हणजेच अविकसित देश किंवा विकसनशील देश. अविकसित देशामध्ये पुरुषाच्या आरोग्याला अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि स्त्रियांच्या आरोग्याला कमी महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला चित्र जे आहे हे चित्र वेगळं पाहायला मिळतं. काय चित्र पाहायला मिळतं की स्त्रियांची काळजी व्यवस्थितरित्या घेतली जात नाहीये आणि मग जास्त मृत्यूदरामध्ये स्त्रियांचंही प्रमाण जास्त असतं. आणि पुरुषांचं प्रमाण मृत्यूदरात कमी असतं. परंतु निसर्गतः आणखीन एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे की निसर्गानं मात्र स्त्रियांना अधिक सहनशीलता दिली आहे, अधिक असं रोगप्रतिकारक क्षमता दिलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु त्यांच्या आरोग्याकडं
इतका हेळसांडपणा केला जातो की या दैवी गोष्टी त्यांना प्राप्त होऊन सुद्धा त्यांचं मृत्यूचं प्रमाण अधिक असलेलं पाहायला मिळतं. आणि मग स्त्रियांचं प्रमाण कमी होतं. आणि मग लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण हे याच्यामध्ये काय होतं, असमतोलपणा मित्रांनो निर्माण होतो. हे चित्र आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतर आहे की गुन्हेगारीत वाढ होते. साधारणपणे ही जी काही सिच्युएशन आहे, मी तुम्हाला सांगितलं की जास्त मृत्यूदर म्हणजेच विकसनशील व अविकसित देशामध्ये असतो. आणि त्या देशामध्ये संघर्ष प्रत्येक गोष्टीसाठी चाललेला असतो. जीवन जगण्याचा संघर्ष असतो, अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष असतो. आणि या संघर्षातून आपल्याला जीवन जगण्याचा आणि अस्तित्व टिकवण्याचा या संघर्षातून मित्रांनो प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं राहणीमानाचा दर्जा घसरतो. आणि या घसरलेल्या राहणीमानाच्या दर्जातून त्या ठिकाणी गुन्हेगारीची भरमसाठ वाढ होते. आणि प्रचंड अशी गुन्हेगारी वाढताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जास्त मृत्यूदर असणाऱ्या ठिकाणी हे परिणाम झालेले पाहायला मिळतात. म्हणजे काय की तरुणांची संख्या जास्त, आणि ह्या जास्त तरुणांना हाताला काम नाही, आणि हाताला काम नाही म्हणून त्यांना खायला नाही, आणि खायला नाही म्हणून आपल्याला ते असंच म्हणण्यापेक्षा काहीतरी करून जगलं पाहिजे आणि काहीतरी करायचं म्हणून गुन्हेगारीत वाढ होते. आणि मग ते काहीतरी करून बसतात, चुकीचं नियमबाह्य गोष्टी करतात आणि आपलं जीवनयापन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तिथं गुन्हेगारीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि असा जो काही देश आहे तो अस्थिर बनतो मित्रांनो, तो अधिक अधिक गरीब बनत जातो. कारण याच्या समस्येमध्ये प्रचंड वाढच होत राहते. जास्त मृत्यूदर असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि तिथं तो देश गरीब बनत जातो, अस्थिर बनत जातो. कारण या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आपण बघा की बालक संपले, वृद्ध संपले, फक्त तरुण राहिले, तरुणांना हाताला काम नाहीये, मग गुन्हेगारी वाढते, स्त्रियांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. ही सगळी लक्षणं आपण अस्थिर समाजाची लक्षणं आहेत. आणि तो समाज अस्थिर बनतो, तो देश गरीब बनतो. हा जास्त मृत्यूदर असल्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आणि परिणामतः काय होतं की आणखीनच मृत्यूदरात वाढ होते. आणि आणखीनच मृत्यूदर वाढल्यामुळं त्या ठिकाणी आणखीन समस्या भयानक बनत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आहे मृत्यूदर कमी असेल तर, म्हणजे मृत्यूदर जास्त असेल तर म्हणजेच तिथं आपण विकसनशील व अविकसित देश, आणि मृत्यूदर कमी असेल तर होणारे परिणाम म्हणजेच विकसित देशामध्ये. इथं काय परिणाम आहेत, इथं अत्यंत कमी विश्लेषणामध्ये आपल्याला समजणार आहे. बालक व वृद्धांचे प्रमाण जास्त असतं. कारण मृत्यूदर आपण बघितलं की मृत्यूदर ला बळी पडतात, अधिक बळी पडतात ते बालक आणि वृद्ध. मृत्यूदर कमी असला तर मग कमी बळी पडणार आहेत, म्हणजे बालक कमी मरणार आहेत, वृद्ध कमी मरणार आहेत म्हटल्यानंतर तिथं त्यांचं प्रमाण तिथं जास्त असणारच आहे. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सुरुवातीस बालकांचे प्रमाण जास्त असते, परंतु काही काळानंतर बालके कमी होत जातात. त्याचं कारण आहे मित्रांनो की साधारणपणे तिथल्या लोकांचं अपत्यांना जन्म घालण्याचं प्रमाणच कमी असल्यामुळं बालकांची संख्या आपल्याला कमी दिसते. त्यानंच बरोबर पहा, सुरुवातीला वृद्ध जास्त आहेत, तसेच त्यांचे प्रमाण राहते. वृद्धांचं प्रमाण आहे हे जास्त राहताना काय आढळतं, कारण त्या ठिकाणी मृत्यूदर वृद्धांच्या मधला घटलेला असल्यामुळं तिथं वृद्धांचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतं. आणि पुढचा पहा चांगला परिणाम आपल्याला दिसतोय की स्त्री पुरुष प्रमाण इथं संतुलित आहे. स्त्री आणि पुरुष हे संसाराची सारखी चाकं आहेत, हे लक्षात घेतलेलं आपल्याला विकसित देशाने घेतलेलं पाहायला मिळतं. आणि तिथं कमी मृत्यूदर आहे. आणि स्त्रियांच्या पुरुषांच्या आरोग्याकडे सारखंच लक्ष दिलं जातं. स्त्रियांना आणि पुरुषांना निर्णय प्रक्रियेमध्ये सारखंच स्थान दिलं जातं. स्त्रियांना आणि पुरुषांच्यामध्ये समानता असते. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये मृत्यूचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण कमी अधिक असत नाही. स्त्रीचं मृत्यूचं प्रमाण जास्त, पुरुषाचं मृत्यूचं प्रमाण कमी असं असत नाही. तर जे काही प्रमाण असेल ते स्त्री आणि पुरुषांना सारखंच असतं. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं प्रमाण हे संतुलित असतं. आणि सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी देशामध्ये गुन्हेगारी कमी असते आणि तो देश विकसित बनलेला आपल्याला पाहायला मिळतो.
आणि सर्वात शेवटी आपण या प्रकरणाच्या शेवटी म्हणा आपण पोहोचलेलो आहोत की मृत्यूदर कमी करण्याचे उपाय. काय उपाय आहेत? आरोग्य सुविधामध्ये वाढ करणं. ह्या जर वाढ केली आपण तर अनेक जे काही साथीचे रोग आहेत, मग आपण 1918 मधली स्पॅनिश फ्लूमुळं मृत्यूत भर पडली हे उदाहरण असेल, किंवा चालूच असणारं जे काही आपण म्हणतो कोरोनाच्या महामारीमुळं मृत्यूमध्ये पडलेली भर असेल. तर आरोग्य सुविधामध्ये वाढ जर झाली तर मग या जे काही फ्लू सारखा असणारा येणारा जो काही रोग असेल, किंवा आपण म्हणू प्लेगची साथ असेल, किंवा आपण म्हणू किंवा कोरोनाची साथ असेल, की आरोग्य सुविधामध्ये जर वाढ झाली तर यांना आपण अटकाव घालू शकतो. मृत्यूदर कमी होण्यास आपण हे काही उपाययोजना आहेत असं आपण म्हणू शकतो. आरोग्य सुविधामध्ये वाढ करणं एक उपाययोजना आहे. दुसरी उपाययोजना आहे म्हणजे स्वच्छतेत वाढ करणं. या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे मित्रांनो. आणि तिसरी उपाययोजना म्हणजे अपघातामध्ये घट करणं. मग त्याच्यासाठी जी काही लायसन्स आहेत किंवा आपण परवाना कडक करणं म्हणतो. लायसन्स शिवाय वाहन चालवता आलं नाही पाहिजे. अत्यंत निष्णात ड्रायव्हरनीच वाहन चालवलं पाहिजे. निष्णात झाल्यानंतरच त्यांना परवाना दिला पाहिजे. रस्त्यावरील नियम कडक केले पाहिजेत. ट्रॅफिकचे नियम पाळलेच पाहिजेत. आणि या सर्व गोष्टी आहेत. किंवा आपलं प्रवासामध्ये संरक्षण होण्यासाठी आपण 4 व्हीलरनं जात असताना सीट बेल्ट लावला पाहिजे. 2 व्हीलरवरून जात असताना आपण हेल्मेट घातलं पाहिजे. अशा प्रकारे अपघात आपण टाळलं पाहिजेत, तरच मृत्यूदर घटू शकतो. हे एक तिसरं कारण सांगता येईल. चौथं कारण आहे म्हणजे बालमृत्यू व माता मृत्यूदरात घट. जर चांगला आरोग्य सुविधा, चांगलं पोषण, चांगला आहार जर आपण दिला तर बालमृत्यू व मातांचा जो काही मृत्यू आहे याच्यामध्ये घट होईल. शिवाय वृद्धांच्या मृत्यूमध्ये सुद्धा घट होईल आणि मृत्यूदर कमी होईल. हे मृत्यूदर कमी करण्याचे काही उपाय या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपलं हे चालू असलेलं प्रकरणही संपतं, हा मुद्दाही संपतो आणि हा तासही संपतो. धन्यवाद.